बोला तुमचं. मी कोळवली राहते. दोन महिन्यापूर्वी मला गॅस भेटली नाही. मी बुकिंग करायला आली, मला मेसेज नाही आलं. काल आली होती. कुठे कुठे तुमची एजन्सी आहे? इथं बॉम्बे बस स्टँड. मावशी गॅस एजन्सी का? मग आता इकडे कलेक्टर ऑफिसकडे कसा आला होता? पुरवठा अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करण्यासाठी आलो होतो. काय सांगितलं त्यांनी? लेखी तक्रार त्यांनी घेतलेली लेखी आहे तक्रार आणि घेतलेली आहे. इन्क्वायरी करतो म्हणून रिटर्न मध्ये सांगितलं. त्यांनी आमच्या समोर सेल्स ऑफिसरना फोनही लावलेला आहे. भाऊपुरीतून आलेलो आहे. मी मावशी इंडियनचा गॅस बुकिंग केलेला होता. त्यांनी सांगितलं मला की आमच्या टेम्पो ड्रायव्हरांना फोन करा आणि तुमचा काय असेल तो OTP नंबर द्या. तर सेल्स टेम्पो ड्रायव्हरांचा नंबर लागतच नाही. टेम्पो ड्रायव्हरांचा नंबर बंदच असतो. आणि आज आम्ही इथं भेटण्यासाठी आलो तर ऑफिसही बंद आहे. आणि तिथं आमचे हे झाल्यामुळं, दक्षता न घेतल्यामुळं आम्ही सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा अधिकाऱ्यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केलेली आहे. आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे असं की तुमचा निर्णय तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल. केव्हा पण किती दिवसात देणार? उद्याच्याला सेल्स ऑफिसरना तिथं बोलवलेलं आहे. मी वाडे फाट्यावर राहतो, दिलीप नामदेव मोहिते. आता मी 8 दिवस झालं नंबर लावतोय काय, तरी साधा मला मेसेज सुद्धा येत नाही आणि OTP तर नाहीच नाही. सगळे टाळवाटाळव करतात. जरी ऑफिसला आलो तरी म्हणतात आज मिळेल, उद्या मिळेल. गॅस काय मिळत नाही आम्हाला. नाव सांगा. हां, मी सुनील मच्छिंद्र कुंभार, राहणार कृष्णनगर. मावशी गॅस एजन्सी, इंडियन गॅस एजन्सीमध्ये माझं कनेक्शन आहे. मी 1 तारखेला गॅस बुक केला, 2 तारखेला ऑनलाईन पेमेंट केलं, 2 मेला. मला सोमवारी 11 तारखेला DSC नंबर मिळाला. आणि मी या पिरियडमध्ये जेव्हा गॅस एजन्सीत गेलो तेव्हा गॅस एजन्सीला टाळा असायचा. यांचं कोणतंही टायमिंग लिमिट नाही, टायमिंग डिसिप्लिन नाही. गॅस डिस्ट्रीब्युशनचं कोणत्याही प्रकारचं म्हणजे नियमबद्ध नाही आहे. कुणाला देतात प्रिऑरिटी, कुणाला देतात, कुणाला मिळायला पाहिजे याचं काही त्यांच्याकडे तारतम्य नाही. आणि याचं मेन म्हणजे कस्टमर येतात, लाईनीत उभा राहतात आणि शटर उघडायची वाट बघतात. पण शटर काय टायमात उघडत नाही. आणि जेव्हा उघडतात तास दीड तासासाठी उघडतात आणि परत बंद करून निघून जातात. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पुरवठा अधिकाऱ्यांकडे आम्ही लेखी तक्रार दिलेली आहे. त्यांनी काय सांगितलंय? त्यांनी सांगितलंय की सेल्स ऑफिसरला त्यांनी आमच्या समोर रिंग केली, ते उद्या इन्स्पेक्शनला तिथे जाणार आहेत गॅस एजन्सीमध्ये. आमची तक्रार ही पण आहे की गॅस एजन्सी सिलेंडर असो वा न असो तिथला स्टाफ बसलेला पाहिजे आणि ओपन पाहिजे. जे कस्टमरचे प्रॉब्लेम ऐकून घेण्यासारखं कुणीतरी पाहिजे आणि ते सॉल्व्ह कसे करायचे, रिझॉल्व्ह कसे करायचे ते गॅस एजन्सीचं सांगितलं पाहिजे. तुम्हाला 1-2 दिवसात एवढं पुरवठा अधिकाऱ्याने आश्वासन दिलंय, तरी सुद्धा समजा रिफिलिंग मिळालं नाही तर तुमची पुढची काय भूमिका असणार आहे? पुढची स्टेज आम्ही परत सर्व कस्टमर एकत्र येऊन परत मोर्चा काढून कलेक्टर ऑफिसला येणार.